देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार घडत या दर दिवसी. काक्रोच जनता पार्टी, आपल्या भाषेत झुरूळ जनता पार्टी, देशातल्या संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तीनं इथल्या युवकांना डावलू नाही. नाहीतर अलीकडे बैल जनता पार्टी, शेळी जनता पार्टी है ना, म्हैस जनता पार्टी, अशा वेगवेगळ्या प्राण्याच्या नवीन नवीन पार्ट्या तयार होतील. पण या पार्टीचे फॉलोअर वाढणं, 1,60,00,000 फॉलोअर होणं आणि त्या फॉलोअर मध्ये ह्या देशातला तरुण बेरोजगार ज्याच्या हाताला काम नाही तो जॉईन होणं, याचा अर्थ ह्या देशातल्या सरकारनं जी ध्येय धोरणं असतील, जी कामं केली ती युवकांच्या हितासाठी नाहीत. म्हणून सरकारच्या ध्येय धोरणावर, कामावर नाराज असणारी जनता ह्या कॉक्रोच जनता पार्टीचा भाग झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ आपली वाटचाल नेपाळकडे चालली काय, आपली वाटचाल बांगलादेशाकडे चालली काय, आपली वाटचाल श्रीलंकेकडे चालली काय, याचाही विचार सरकारनं करणं गरजेचं आहे. म्हणून संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तीला विनंती आहे की इथल्या युवकांना डावलण्याचा प्रयत्न करू नका, कारण भारत हा तरुणाईंचा देश आहे. म्हणून या तरुणांच्या हितासाठी सरकारनं निर्णय घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्या हातात 2 GB नेट आहे, कोणी जिल्हाध्यक्ष झाले, कोणी राष्ट्रीय अध्यक्ष झाले, कोणी प्रदेश अध्यक्ष झाले आणि मग असे प्रदेश अध्यक्ष निर्माण होतील. पण यातून सरकार डावलेल आणि नवीन उत्क्रांतीचा निर्मिती होईल असं मला वाटत नाही. कारण कुठली गोष्ट या देशामध्ये ट्रेंडिंगला चलते, आपल्या भारतात काल झालेली गोष्ट उद्या आठवत नाही, परवा झालेली गोष्ट पुन्हा आपण विसरतो. म्हणून हा ट्रेंडिंगचा विषय आहे, पण ही ट्रेंडिंग सत्यात यायला वेळ लागेल असं समजू नका. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे, युवकांच्या हितासाठी, युवकांच्या कल्याणासाठी, युवकांची बेरोजगारी कमी करण्यासाठी तुमचे निर्णय असणं काळाची गरज आहे. नाहीतर येणाऱ्या काळात केवळ कॉक्रोच नाही तर मग वेगवेगळ्या पार्ट्या निर्माण होतील आणि तुमच्या पार्टीला शेह देण्याचं काम करतील. जागे व्हा, सतर्क व्हा, काळजी घ्या तुमची प्लस इथल्या देशातल्या युवकांची. धन्यवाद.